नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होत जातात आणि विशेषतः 40शी नंतर अनेक महिलांना एक कॉमन प्रॉब्लेम जाणवतो, वात वाढणं. पण नेमकं वात वाढलं हे कसं ओळखायचं, त्याची लक्षणं काय असतात आणि आपण हे दुर्लक्ष तर करत नाहीये ना, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी समजून घ्या, आयुर्वेदानुसार शरीरात 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. यामध्ये वात हा सगळ्यात महत्त्वाचा दोष मानला जातो, कारण तो शरीरातील हालचाली नियंत्रित करतो. पण हाच वात जर वाढला तर शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात. सगळ्यात पहिलं आणि कॉमन लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधे दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, मान आखडल्यासारखे होते, सकाळी उठल्यावर बॉडी एकदम अशी कडक कडक वाटते, चालायला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा त्रास होतो आणि ही स्पष्टपणे वात वाढल्याची चिन्ह आहेत. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे शरीरामध्ये कोरडेपणा वाढणं, त्वचा ड्राय होणं, ओठ फुटणं, केस कोरडे होणं, नाजूक होणं, अगदी डोळ्यांमध्ये सुद्धा कोरडेपणा जाणवू शकतो, कारण वाताचा गुणधर्मच कोरडेपणा आहे. तिसरं लक्षण म्हणजे काय तर पचनाची समस्या, वारंवार गॅस होणं, पोट फुगणं, बद्धकोष्ठता, वेळेवर पोट साफ न होणं, हे सगळं वात वाढल्यामुळे होतं आणि अनेक महिला हे नॉर्मल समजून दुर्लक्ष करतात. आता चौथं लक्षण म्हणजे काय तर झोप नीट न लागणं, रात्री वारंवार जाग येणं, हलकी झोप लागणं, सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणं, हे सुद्धा वातामुळेच होतं, वात इम्बॅलन्स झाल्यामुळेच होतं. आणि पाचवं आणि खूप महत्त्वाचं लक्षण म्हणजे मानसिक अस्वस्थता, जास्त विचार येणं, काळजी वाटणं, भीती वाटणं, चिडचिड होणं, अचानक मूड बदलणं, हे सगळं सुद्धा वात वाढल्यामुळे होतं. सो बरेच वेळा असं होतं की अचानक तुमचा मूड स्विंग होतो, छोट्या छोट्या कारणांवरून तुम्हाला राग येतो. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर वयानुसार होतच, पण हे सगळं नॉर्मल नाही आहे. हे शरीराचे काही सिग्नल्स आहेत की आता काहीतरी इम्बॅलन्स होत जात आहे. आणि 40शी नंतर हे का दिसतं, कारण वय वाढलं की नैसर्गिकरित्या वात वाढतो आणि त्यात जर आपण वेळेवर खाणं नाही, झोप नाही, पाणी कमी पिणं, जास्त ताण घेणं, तर हा वात अजून वाढतो. काही जण तर लिटरली सकाळी उठतात आणि 12-1 वाजता त्यांचा पहिला स्नॅक्स घेतात. सो हे खूप चुकीचं आहे. सो या गोष्टींची काळजी घ्या. म्हणून काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात आधी थंड, कोरडं आणि जास्त उपाशी राहणं टाळा. गरम, ताजं आणि थोडं स्निग्ध आहार घ्या. म्हणजेच काय तर तूप, तेल योग्य प्रमाणात घ्या, कारण ते वात कमी करायला मदत करतं. दुसरं काय तर थोडासा व्यायाम करा. जास्त नाही म्हणत आहे, पण हलकं चालणं असेल किंवा स्ट्रेचिंग असेल, योगा असेल, हे खूप फायदेशीर आहे. थोडाफार वेळ आपण आपल्यासाठी काढू शकतो. नेक्स्ट, आपल्या बॉडीला उबदार ठेवा, थंड वाऱ्यात जास्त राहू नका आणि शक्य असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोमट तेलाने मसाज करा किंवा बाहेरून करून घ्या. यामुळे काय होतं तर सांधे आणि स्नायूंना आराम मिळतो. चौथं हे तर झोप पूर्ण घ्या, कारण झोप कमी झाली की वात अजून वाढतो आणि सगळे त्रास दुप्पट होतात. त्यामुळे कोणाबरोबर भांडण झालं तरी होऊ दे, झोप पूर्ण करून उठा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शरीराचे सिग्नल्स इग्नोर करू नका. सुरुवातीला छोटे छोटे त्रास वाटतात, पण वेळेत जर आपण लक्ष दिले नाही तर ते मोठे होतात. म्हणून आजपासूनच स्वतःची काळजी घ्या, कारण घरातल्या सगळ्यांची काळजी घेणारी स्त्री जर स्वतः काळजी घेत नाही तर सगळं घर बिघडू शकतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शरीराला समजून घेणं हीच खरी सेल्फ केअर आहे. छोट्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तेच नंतर जाऊन मोठे आजाराचं कारण ठरू शकतात. वेळेवर आपलं लाईफस्टाईल चेंज करा, नाहीतर औषधांची गरजच पडणार नाही जर तुम्ही सुरुवातीपासून ही काळजी घेतली. त्यामुळे आजपासून हा छोटा बदल करा आणि तुमच्या हेल्थला प्रायोरिटी द्या, कारण तुम्ही फिट असाल तर घर आणि करिअर दोन्ही व्यवस्थित तुम्ही सांभाळू शकाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.